फायनली आम्ही नाशिक रोडच्या स्टेशनला पोचलो आहे. आवाज द फिलिंग नीरज. मस्त आहे. येऊ दे ट्रेनची वाट पाहतोय गाईस. गर्दी पाऊस वाटता. गर्दी बेकार झालेली. मुंबई पंचवटी एक्सप्रेस आहे, खूप गर्दी आहे. बघू आता कशी मजा येते पुढे तुम्हाला सांगतो. फायनली ट्रेन भेटलेली. बघू आता कुठं पोचतो, कसे रिझर्वेशन बघू आता काय घ्यायचं. नाश्त्याला घेऊ थोडं काहीतरी. नाश्त्याला घ्यायचं वडापाव खायचं आहे. 2 जण दिलंय आता खाऊन घेऊ. तिकीट कसं होतं? कन्फर्म होतं. तिकीट कन्फर्म बोलला होता. तिकीट कन्फर्म बोललं होतं मला. म्हणजे रिझर्वेशन केलं आपलं. आठवडा आहे बघ कुठं बसलेलं आहे. कुठं बसलेलं आहे. तिकीट कन्फर्म बोललं होतं. रिझर्वेशन केलेलं आहे भाई. एकदम गच्च भरली होती गाईज. पण आता झाली थोडी मोकळी. आता थोडं सीट भेटलेलं आम्हाला. पूर्ण 5-6 वाणी फिरून बसलेलं आहे. काही का फायनली पोचलो आता मुंबईला. बघू शकता तुम्ही. फायनली पोचलो आहे मुंबई, आपली ड्रीम सिटी. त्यापेक्षा चला चांगली. नीरजची मावशी आलेली. आता आपल्याला नाश्ता खाऊ घालणार त्या मावशी. चला बघूया नाश्ता खाऊया. चला चाललोय गेटवेला. बसमध्ये चढलो आहे. आता इथून जायचं आपल्याला गेटवेला. बसमध्ये आलेलो. आता आपण पोहोचलेलो आहे कुठे? गेटवे ऑफ इंडियाला. हा बघू शकता तुम्ही पाठीमागे. हा वाला नवीन ताज झालेला आहे असं नीरजचं म्हणणं आहे. काय नीरज काय झालेलं आहे? काय झालेलं? तो नवीन ताज झालेला आहे. तो नवीन ताज नवीन ताज आणि जुना ताज आहे. भाऊ टुरिस्ट आहे. मला पूर्ण व्लॉग गाईड करणार तो अख्खी मुंबईमध्ये. मला काहीच माहिती नाही भाऊ. गाईड करणार आहे. गायडन्स आहे. आता आपण बघू शकता माझ्या पाठीमागे गेट आहे. मुंबईचा शेवटचा टोक राहतो असं म्हणता. बघू आता इथून पुढे फिरूया. सांगतो तुम्हाला पुढं कळवतो कुठं कुठं जातो आम्ही. ते आता आलोय मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह बघू शकता पूर्ण रिकामं आहे. काहीच नाही, गर्दी काहीच नाही आहे. पूर्ण रिकामं आहे मरीन ड्राईव्ह. आता थोडं टाईमपास करायचं आहे इथं. फोटोशूट वगैरे करू. बघू दगडं वगैरे सगळे खाली पडलेले दगडं. मरीन ड्राईव्ह बघू शकता. थोडं करू टाईमपास. वानखेडे स्टेडियमजवळ फुकट एंट्री भेटते का बघूया. याला वाटतंय फुकटची एंट्री भेटली. इथं मागे इंटरव्ह्यू चालू आहे. बघू शकता इंटरव्ह्यू चालू आहे. याला पाहिजे फुकट एंट्री. म्हणजे त्या काकांशी बोलतो मी. त्या काकांशी बोलतो. त्यांनी एंट्री दिली तर ठीक, नाही दिली तर बाहेरून फोटो स्नॅप काढून घेऊ आपण मध्ये. आता भेटते का एंट्री? काय रे मग भेटते ना? आपलं केलं तर का काकांनी पण एंट्री भेटते वाटतं. बघू आता इंटरव्ह्यू चालू आहे मागे पाहू शकता वर्ल्ड कपचा. बघू चला नंतर भेटूया. मी मरीन ड्राईव्हरनं पायी गिरगाव चौपाटीला चाललो होतो. आणि जाता जाता नीरजला काय दिसलं रे तुला? सांगतं बघ ना तूच बघ. मीच जाऊ का? आम्हाला दिसली इथं मॅच चालू आहे क्रिकेटची. आम्ही मॅच पाहत बसलेलो. कधींचा मॅच पाहतो. मॅच पाहला जो आनंद भेटतोय तो आनंद कुठंच नाही. डायरेक्ट मॅच पाहू शकता. मॅच पाहायला थांबून घेतलं आम्ही. चालत होतो कधींचं. मॅच चालू होतं म्हटलं मॅच पाहत बसू, थोडं टाईमपास करू. मॅच बघत चालू केलं. आता आपण केलं एकदम म्हणजे जेवायला बसलो होतो गाईज. जेवण केलं एकदम पद्धतशीर जेवण झाले. आता नाही आवाज आज झोपला झाली जरा. त्यात झोपून पडला. आता डायरेक्ट झोपून घेतो आम्ही. थोडा वेळ झोपतो. नंतर आपण आलो आता बीचवरतीच आहे. मग थोडं झोपून झाल्यावरती मग बीचवर जातो. थोडं आंघोळ करू. मग जाऊ शॉपिंगला. शॉपिंगला गेल्यावर टाकतो तुम्हाला व्हिडिओ. सांगतो कसं कुठं काय शॉपिंग केली. ठीक आहे चला सी यू गाईज. आता आपण आलो आहे पाण्याजवळ. बघू शकता बीचवर लोक डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट धुलीवंदन पूर्ण सेलिब्रेट करतायत. तो लोक डायरेक्ट धुलीवंदन चालू आहे इथं. डायरेक्ट रोज येता एकामेकांना उचलून फेकताय पाण्यामध्ये. यांनी कपडे चेंज केले. याला वाटतं याला फोटो काढायचे. फोटो चांगले येत नाही. ऊन येते डायरेक्ट डोळ्यावरती. तरी काढले चांगले फोटो. बघूया कसं वाटते. कशी होती धुलीवंदन? भंगार एकदम. आता ते त्यांचा पॅराशूट उडचं वाटतं तिकडं मागं बघू शकतो. तेव्हा ते पॅराशूट उडतं आहे. आणि त्याच्या आधी एक बोट होती तिकडे पलटी झाली. त्या पलटी होऊन गेली होती. इतकं भारी सगळेजण ओरडत होते. एकदम भारी माहोल झाला होता. आता बघू आता मार्केटला जायचं आहे थोड्या वेळामध्ये. थोडं फोटो वगैरे काढले. आता बघू पाण्यात गेलो पाण्यात जाऊ. चालू व्लॉग आहे. माझ्याकडे फोन दिला त्याला कसं तरी होतं. आणि हा बघा आता कुठे काय करतोय. बघ भाऊ हे भाई ब्लॉग करायचा ना. ब्लॉग
3 प्लॅटफॉर्म चेंज केलेले. पुरी जिरली आमची. काय झालं नीरज रिव्ह्यू दे. आता ही ट्रेन येते. 3 लोकल 3 लोकल मिस झाले. आता ही ट्रेन येते. 3 लोकल मिस झाले 3. बघू आता हिच्यात जातोय. सांगतो पुढे. फायनली हिच्यात चढावं लागेल आता. आलेली ट्रेन पाहू शकता. थांबणार 3 लोकल गेलं भाई 3. पूर्ण थकून गेलो डायरेक्ट पूर्ण पळून. फायनली गाईज ट्रेनमध्ये आलो लोकलमध्ये. बघू शकता नीरज रिव्ह्यू दे काहीतरी. जिरली आमची म्हणजे जिरली डायरेक्ट म्हणतोय. 3 लोकल मिस झाले 3. पूर्ण हा प्लॅटफॉर्म कधी 1 वर येते कधी 3 वर येते. आता लगेच उतरायचं आहे. बघू चला पुढे आता चाललो आहे CSMTला. इथं भेटलो. मुंबई आलो आहे आणि वडापाव नाही खाणार. आता गर्दीमध्ये लागलेला आहे. तो बिस्लरी घेतली. आता गर्दीमध्ये लागलं लाईनमध्ये. बघू आता खूप टेन्शन. मोठी लाईन आहे डायरेक्ट. मोठी लाईन वडापाव खाण्यासाठी. बघू आता वडापाव खाऊया चला. थकलेलो तर आहे खूप. चेहरा पूर्ण डाऊन पडून गेलेला आहे. दिवसभर उन्हात फिरत होतो त्यामुळं झालेलं आहे. ठीक आहे चला दाखवतो पुढे तुम्हाला. झालं आता सगळी खरेदी वगैरे करून झाली. सगळं फिरून झालं. पूर्ण डाऊन होऊन गेलो होतो. आता घरी चाललो आहे. तिकीट पण काढलेलं आहे. 160 रुपये का तिकीट निघाला आहे तो म्हणे की रिझर्वेशन केलं पण रिझर्वेशन कॅन्सल होऊन गेलं होतं. बघू आता 18 नंबरला येते हावडा एक्सप्रेस. तिच्याने जाऊ आता घरी. आणि आता शेवटचा एंड आपला डायरेक्ट. चला बाय बाय. खरं भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट नाशिकला भेटूया आता. चला बाय. बसलेले फायनली गाईज नाशिक रोडला पोचलेलो. आता 1 वाजला आपला. सकाळी दुपारी म्हणजे सकाळपासून फिरतोय तुमच्यासोबत. चांगलं मिळून जुळून होतो. आता म्हणजे 9 वाजता ट्रेनमध्ये बसलो. आता 1 वाजले. नाशिक रोडला पोचले. नीरजची घरचे आलेले घ्यायला. चला आता घरी जातो. मस्त उद्या ब्लॉग बनवतो. यूट्यूबला पोस्ट करू. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनलला व्हायरल करा. नीरज काय सांगशील? सबस्क्राईब करा. झोपू द्या. गुड नाईट. चला बाय बाय.